हिंगोलीच्या माथा गावामध्ये काल चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला। सोबतच अवकाळी पाऊस देखील झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळते। मी सध्या माथा गावातील आंब्याच्या फळबागेत आहे। आपण पाहू शकतो की अक्षरशः झाडांना लागलेले आंबे जे आहेत ते खाली गळून पडलेले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ होतं की त्याचा फटका जो आहे तो आंब्याच्या पिकांना बसलेला आहे, फळांना बसलेला आहे। पाहू शकतो आपण की मोठ्या प्रमाणात आंब्यांची जे आहे ते नासधूस झालेले आंब्याच्या झाडं जे आहेत ते आंब्याचे जमीन उद्ध्वस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही आंब्याची बाग मोठी आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते बऱ्याच आणखी शेतकऱ्यांचं जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। आपल्यासोबत ही बाग जी आहे आंब्याची ज्यांची आहे ते शेतकरी स्वतः आहेत। दादा, काय नुकसान झाले नेमकं तुमच्या या फळबागाचं, आंब्याच्या बागाचं? हो, पाहिलं तर असं अवघड झालं काम की आंब्याचे झाडं तर फळं तर पडले पण झाडं पण उपटून मोडून पडले पूर्ण। हो, काय वादळ होतं काल, शेतामध्ये काय हाल होते? तिकडं तुमचं ते धान्य सुद्धा जे आहे, बियाणं वगैरे सगळं, बियाणं खत बियाणं सगळं भिजलेलं दिसते पूर्ण। असे एकही पत्र राहिलं नव्हतं घरावर, पूर्ण भिजलं। 200 ते 300 क्विंटल माल पूर्ण टोटल भिजला। आंब्याची झाडं चक मोडून पडली, आंबा एकही उतरला नव्हता का तोडला नव्हता। आता किती नुकसान झालं असेल हे अंदाजित? आणि काल प्रशासनाचे अधिकारी वगैरे काही रात्री आले होते का आणि आज येणार आहेत अशी माहिती तुम्हाला मिळाली आहे का? कोणी आलं होतं का शेतामध्ये पाहणी करायला? आम्हाला कोणतीही माहिती सुद्धा मिळाली नाही, आणखी कोणी आलं सुद्धा नाही इथं। बरं, किती अंदाजे नुकसान असू शकतं हे सगळं? अंदाजे नुकसान आता शेतकरी एवढं तर सांगूच शकत नाही सर। एवढं मोठं नुकसान झालं की आयुष्यात हे पहिलं नुकसान आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी शेतकरी राजा जो आहे तो हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, संकटात सापडलेला पाहायला मिळतोय। कारण तोंडाला हाताशी आलेला जो घास आहे तो शेतकऱ्यांचा हिरावून घेतला या निसर्गाने आणि कालच्या चक्रीवादळामुळे। आणि ही जे आहे ते आंब्याची मोठी बाग आहे आणि आंब्याच्या बागेखाली आंबे जे आहेत ते आपल्याला गळून पडलेले कालच्या चक्रीवादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्रशासन जे आहे तात्काळ शेतकऱ्याच्या बांधावर येणार का आणि पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दिनेश।